तर भावांनो आता आपण निघालोय वजराई वॉटरफॉल बघायला आणि के आता आपण कास पठारच्या रोडला आहे. रस्ता बा कसा खट्टा एक नंबर. नाद करती काय यायलाच लागते. कुठून कॉपी करायची खोटं बोलायचं 19-20 का फरक 15 का फरक. नमस्कार भावांनो, मी ब्लॉगरांना चॅनलचा सर्व आता आपण आलो या कास्तळ्यावर. तर भावांना विचारा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. ए काका बघ येताना चौघ होतो, आता बघ किती चालू. बडव्या तो आला नाही म्हणून काही फरक पडत नाही. येणारी ठीक आहे ती. बोलायचं ना. भावाची धडपड चालली आहे. काय होते गाराटला गडी एक खुशी बघा तोंडावर. शेर वाहत ना जेल मधनं बाहेर आल्या. जेल मधनं बाहेर आलाय. जेल मधनं बाहेर आल्या. नमस्कार राम राम मंडळी. तर आता आपण वजराई धबधब्याच्या बरोबर पार्किंग एरियात आहे. इथं गाड्या आपण पार्क केल्यात आणि आता आपण इथून जायचं आहे. 2 किलोमीटरचा ट्रेक होणार आहे आणि त्यानंतर आपण जायचं वजराईला. माझ्याबरोबर माझा भाव आहे. काय भावा काय म्हणतोस? जरा लाजरा आहे त्याच्यामुळे समजून घ्या. आणि आमचं 2 वाघ आहे ते. सातारचं वाघ. सातारचं वाघ आहे ते. खाऊण्या वाघ आहे ती. गाराटली ती थरथरायला लागली त्याची. चला भेटू. तर भावांनो आता आपण इथं आलोय आणि इथं तिकीट आहे 70 रुपये पर व्यक्तीचं तिकीट आहे इथं. त्यामुळे येताना कॅश घेऊन या. ऑनलाईन चालत नाही. ऑनलाईनला रेंज नाही बघा. बागा त्यामुळे रेंज नाही. चेस करा. डरकी माकी सगळे असे घालून उभं राहिले. आणि आपल्याला अनेक व्लॉगर गाठ पडलेले आहेत. नाव काय? अण्णा साहेब.
अपने घर जाना है मुझे घर जाना है। ही चप्पल घालणारी क्रॉक्स घालणारी कशी आहे ती जादू धूप पाहिजे का तुला धूप जादू या कसं आहे गॉगल घालून ट्रेक करणारी माणसं आहे ती कशी आहे कसं कसं गॉगल क्रॉक्स घालून चालते बघ किती शिद्दत बाबा आणि भावांनो एक महत्त्वाची गोष्ट बघा हे असं आहे ना बाहेर फिरायला आलो आपण जंगलाच्या जागेवर अशा बाटल्या बिटल्या नाही टाकायच्या परत कसं होतंय कचरा करून उपयोग नाही कचरा करून त्याच्यामुळं आहे ना आपली घाण आपल्यावर घेऊन जायचं सोलावर कुस्ते खेळणारी माणसं गोळा करून आणलेत आज कशी आहे ती एकापेक्षा एक खूप करायची कशी आहे ती इंजिनियरचा ह्यो कर्नाटकातनं मागवला आहे आणि ह्यो रहमतपूरवरनं हलक्यात नाही लय भारी असं वाटतंय ना भाऊ आसामच्या त्या चहाच्या मळ्यात कसं येतो असा चढता डोंगर झाड 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 दिसतात असे विनय पुजारी हात कर नको नको हात करू नको काहीच करू नको तू चाल फक्त येम बघा कसा आहे रस्ता खूपच स्लिपरी आहे आणि त्याच्यापेक्षा विषय काय झालाय झाडांची पानं पडल्यामुळं चिकचिकीत झालं एकदम हे बघा बघा असं कसं चालतंय कसं मग भावांनो आठवडाभर काम करून एक दिवस सुखाचा भेटतो त्यात झोपायचं आहे का असल्या भारी जागेवर फिरायला यायचं आहे हे तुम्ही ठरवा विषय कसा आहे परत म्हातारपणी इवळून काय उपयोग नाही फिरायला नाही भेटलं किंवा म्हातारपणी जाऊन पण काय उपयोग नाही तरुणपणातच फिरायचं काम पण आत्ताच करायचं फिरायचं पण आत्ताच परत असं पश्चाताप व्हायला नको की यायला आयुष्यभर कामच केलं फिरायला काय भेटलं नाही असं व्हायला नको त्यामुळे फिरून घ्यायचं मित्रांनो भावा कधी कधी वाटतंय का नाही मी बेअर ग्रिल्सच आहे म्हणजे का नाही असं वाटता बिटा काढत असं लय भारी वाटतंय माहिती आहे का काय आली ती माझ्या मागणं आता खाली 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 इकडे येणार तुमचा वाघ इथनं आला या पाण्याच्या चितूतनं भावा कभी कभी लागताय आपण ही बेअर ग्रिल्सचे नाद करते काय चपला झालं बघा काय झालं चिंध्या झाली चिंध्या चपलाच्या पण वाघ काय मागं सरत नसतो वाघ हळूहळू चालत असतो वाघाला घाई नाही कुठं जायची पण विषय कसा आहे वाघ टॉपला आहे आता ही यायला लागली ती ओरडायला लागली ती खुश झाली ती पण खाली कोण आला वाघ त्याच्यामुळं वाघाचा नाद नाही अगं बाबू इथनं खाली बघितलं ना भावांनो बघा कसं दिसतंय हेम बघ कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे ना जरा हा उगं नव माय यायला लागते लवकरच वाघ आमचा ढासळला आमचा गडी पडला उठला रेटतय का तुम्हाला बघायचं आहे बघायचं आहे का तुम्हाला कसा ये बघ कसा नाद करती काय कसं दिसतंय डोळ्याचं पारणं पिटणार काम आहे असं भारी वाटतंय बघितलं की मजा येते मजा बाबा व्हिडिओ काढचा कावली का अंगठी भावा पाऊस आला पाऊस भावांनो आपण आता आलोय वजराई वॉटरफॉल पाशी खूपच जवळ लय कष्ट घेतलं भावानी लय कष्ट रक्त सांडलं भावानी पायातलं व्ह्यू बघा सत्ता सपत नाही बाबा तिसरा मजला दुसरा पहिला ग्राउंड फ्लोअर पीछे देखो पीछे पीछे तो देखो
ट्रेकिंग करताना एक विषय करायचा भावा, जो बी मोरक्या असतो ना ट्रेकचा, त्यानं जाताना सुरुवातीला आणि येताना शेवटला थांबायचं असतं. विषय कसा होतो, माग कोण राहिले काय झालं बाबा लागलं बिगलं तर मागं थांबायचं, जाताना सुरुवातीला रस्ता गावत नसतं त्यामुळे पुढं थांबायचं असतं. माईक कुठं आहे गवायचं चला खोटं बोलायचं नाही.